नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मोहित नेमाडे पार्थ कॉम्पिटिटिव्ह फोरमच्या ऑनलाईन फ्री लर्निंग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतोय। तुम्हाला जसं की माहितच आहे की आता कंबाईन जी येणारी कंबाईन आहे त्यासाठी आपण फ्री सिरीज चालू केलेली आहे, जी टेस्ट सिरीज चालू केली आहे त्यासाठी आपण काही उपयुक्त असे गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न बघणार आहोत। चला तर मग चालू करू आपण। बघा, तुमच्यासाठी पहिला प्रश्न, 360 विद्यार्थ्यांच्या इयत्ता 12वी मध्ये विज्ञान आणि मानविकी विषयामधील विद्यार्थ्यांच्या संख्येचे गुणोत्तर 2:3 आहे। जेव्हा काही नवीन विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो तेव्हा विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांची संख्या 18 ने वाढते आणि विज्ञान व मानविकी विद्यार्थ्यांचे गुणोत्तर किती झाले? 3:5 असे होते। तर नवीन प्रवेश घेतलेल्या मानविकी विद्यार्थ्यांची संख्या किती? बघा आता कसं सॉल्व्ह करायचा। आता आपण काही असते फारसं किती मेथड वगैरे घेऊन नाही चालणार। आपण बघणार, तुम्हाला विचारलं काय मानविकी, मी बघणार सर टोटल विद्यार्थी किती हो? 360। तुम्ही म्हणणार सर 360 विद्यार्थी, 360 विद्यार्थ्यांचं गुणोत्तर बघा किती झालंय? 2:3। मी म्हणणार सर 360 विद्यार्थ्यांचं गुणोत्तर 2:3 झालंय। याचाच अर्थ काय? तर टोटल विद्यार्थी जर 360 असणार याचाच अर्थ गुणोत्तर किती झालंय? 3 आणि 2 5। याचा अर्थ असा होतो की तुम्हाला 5 जणांची किंमत तुम्हाला 360 देऊन आहेत, तर तुम्ही म्हणणार 5 ची किंमत 360, तर मग 1 ची किंमत किती? तुम्ही म्हणणार 5। याला जर केले मी 72 चा भाग जातोय, म्हणजे एकाची किंमत झाली तुमची 72। त्यानुसार तर विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांची संख्या 18 ने वाढली, तर विज्ञान व मानविकी, याचा अर्थ मानविकी विचारलंय 5 ची किंमत 360 तर 1 ची किंमत 72, म्हणजेच काय हो? मानविकीचं गुणोत्तर किती देऊन आहे तुम्हाला? 3 देऊन आहेत, म्हणजेच या 3 ची किंमत तुम्हाला 72 ने गुणून घ्या। तुम्ही म्हणणार सर 3 दूनी 6, 7 त्रिक 21, म्हणजे टोटल झाली 216। आता 216 झालेत, हे तर आधीच झाले ना। त्यानंतर बघा, जेव्हा काही नवीन विद्यार्थ्यांना प्रवेश दिला, आता 360 होतं, त्यानंतर 216 झालंय, आता त्या 216 मध्ये आणखी काहीतरी नवीन विद्यार्थी त्यांना प्रवेश दिलाय, मग मी म्हणणार सर 216 होते, त्यात आणखी काहीतरी न्यू विद्यार्थी, न्यू स्टुडंट यात ऍड झालेत। जेव्हा न्यू स्टुडंट ऍड झालेत तेव्हा त्या विद्यार्थ्यांचं गुणोत्तर झालंय तुमचं 3:5, तर मी म्हणणार सर मानविकीचे 216, त्या मानविकीचे 360 पैकी 216, तर मानविकीचं गुणोत्तर होतं 5। तर याचा अर्थ असा होणार की या 260 मध्ये जे काही विद्यार्थी आले असणार त्याचं जे काही असणार ना, तो 5 चा मल्टिपल असणं गरजेचं आहे। तर आता बघा 5 चा मल्टिपल म्हणजे काय? ज्याला एकक स्थानी 0 किंवा 5 असणं गरजेचं आहे। आता मी म्हणणार सर इथे एकतर ह्या न्यू विद्यार्थ्याचं एकक स्थान जे असणार युनिट डिजिट ते 0 किंवा 5 येणं गरजेचं आहे। तर आता बघा बरं, 216 ऑलरेडी इथे एक 6 आहेत, 6 मध्ये मी असं किती ऍड करू की जेणेकरून 0 आणि 5 भेटणार? मी ऑप्शन कडे जातोय। बघा, एकक स्थान 5, मी 5 जर यात मिळवले तर 6 आणि 5 11 होणार, 1 येणार, 5 न भाग जात नाही, तो 5 चा मल्टिपल नसणार। पहिलं ऑप्शन एलिमिनेट। 5 आणि 4, मी जर इथे 4 ठेवले, 6 आणि 4 10, 6 आणि 4 10, अहो पॉसिबल आहे ना, 5 चा मल्टिपल असू शकतो, याची पॉसिबिलिटी आहे। मी म्हणणार इथे 2 ठेवतोय, 6 आणि 2 8 होणार, नाही जमत। 6 आणि 3, इथे 3 जर ठेवले मी, 6 आणि 3 9 होत, नाही जमत। राहिलं एकच ऑप्शन, ते म्हणजे 54। तुम्हाला इथे 54 ठेवावं लागणार, जेणेकरून त्याला 5 ने भाग जाईल, म्हणजेच तो 5 चा मल्टिपल असणार। याचं करेक्ट आन्सर असणार ते म्हणजे 54। ओके, त्यानंतर बघा, सपोज जर याने नाहीच झालंय, सपोज जर हा तुम्हाला नाही झालंय, थोडस किचकट जर वाटलंय, मी काय म्हणणार बघा, त्यापेक्षा आणखी काय नाही जाऊ आपण। मी म्हणणार सर टोटल विद्यार्थी 360, त्या 360 विद्यार्थ्यांमध्ये पुन्हा 18 विद्यार्थ्यांची संख्या वाढली, म्हणजे 18 जण पुन्हा आलेत, आणि तुम्हाला विचारली कुणाची? मानविकीची। मी मानविकीचा यम घेतोय। त्यानंतर जेव्हा मानविकीचे विद्यार्थी वाढलेत तेव्हा विद्यार्थ्यांचं जे गुणोत्तर आहे ते झालंय 5:3, 3:5 झालंय। याचाच अर्थ असा झाला की 3:5 होणं म्हणजेच याचं जे काही उत्तर येणार तो 8 चा मल्टिपल असणं माझ्यासाठी कंपल्सरी आहे। तर मग आता तुम्ही म्हणणार सर 8 चा मल्टिपल ना, मी आधी याला बघतोय,
8ने याला पूर्ण भाग गेला, बाकी 0. 8ने याला दिला, 8 दूनी 16, बाकी 2 शिल्लक राहिलेत. आता मला एक सांगा, ह्या 2 मध्ये मी ह्या एमच्या जागेवर असं काय ऍड करू की ज्याने तो 8चा मल्टिपल असणार, म्हणजे त्या संख्येला 8 न भाग जाणार. मी म्हणणार सर 45 ठेवू का मी इथे? 45 जर मी इथे ठेवले, 45 आणि 2 47, 8चा मल्टिपल नाही, एलिमिनेट. मी 72 ठेवले, 72 आणि 2 74 होणार, 8चा मल्टिपल नाही. 63 आणि 2 65 होणार, 8चा मल्टिपल नाही. मी इथे 54 ठेवणार, 54 आणि 2 56, हा झाला 8चा मल्टिपल, म्हणजे तुम्हाला करेक्ट आन्सर 54. आता हे कसं वाटलंय? चलो, हा झाला पहिला क्वेश्चन. बघा दुसरा. पहिल्या वर्षी एका शहराची लोकसंख्या 10% वाढली आणि दुसऱ्या वर्षी त्यात 10% घट झाली. दुसऱ्या वर्षाच्या शेवटी त्या शहरांची लोकसंख्या 4,73,220 होती. तर पहिल्या वर्षीची लोकसंख्या किती? आता बघा हा पॅटर्न कसा सॉल्व्ह करायचा. मी म्हणणार सर पहिल्या वर्षी किती होती माहिती नाही, मी एक्स ठेवलंय. त्यानंतर जे काही असणार तर ती जी होती ती झाली 10% वाढली. 10% वाढली म्हणजेच काय हो, 110 भागेला 100. त्यानंतर दुसऱ्या वर्षी त्यात 10% घट झाली. 10% घट होणं म्हणजे 90 होणं, 100. आता तुम्ही म्हणणार सर याला सॉल्व्ह केलंय, एक्स 10 गेट कॅन्सल. तुम्ही म्हणणार 11 9 99 सपोज, आणि 10 100. त्यानंतर किती झाली आहेत लोकसंख्या? 4 73 22. एक काम करू ना आपण, बघा काय करायचं, तुम्हाला एक 0 प्रॉब्लेम देतो ना हा. जर प्रश्नातला एक 0 कॅन्सल होत असणार ना, तर मग यातला आपण एक 0 कॅन्सल करा. हे 2 0 झालेत कॅन्सल. त्यानंतर आता बघा याची किंमत झाली, इथला एक 0 गेल्यानंतर 4000 7000 47,322. तुम्ही म्हणणार आता त्याला सॉल्व्ह करा ना. सॉल्व्ह कसं करायचं बघा. मी म्हणणार सर जे काही असणार त्याला 100 डिवाइडला आहे, म्हणजे उत्तरामध्ये 2 0 असणं म्हणजे कंपल्सरी आहेत. 2 0 असणं कंपल्सरी आहेत. यात नाही, यात आहे पण एकच आहे, नाही यात नाही, यात 2 0 आहेत. संपलं. तुम्ही या पद्धतीने गेले तर खूपच चांगलं आहे, आणि हीच पद्धत वापरा. कारण ते आता हे करा, ते सॉल्व्ह करा, त्यात वेळ वाया घालवण्यात काही अर्थ नाही आहे. चलो, बघा तिसरा क्वेश्चन. 2 उमेदवारांमधील निवडणुकीत नोंदणीकृत मतदारांपैकी 90% मतदारांनी मतदान केले आणि टाकलेल्या मतांपैकी 20% मते अवैध ठरली. विजयी उमेदवाराला वैध मतापैकी 51% मते मिळाली आणि त्याने 3870 मतांच्या फरकाने निवडणूक जिंकली. तर एकूण नोंदणीकृत मतदार किती? खूप फेमस क्वेश्चन आहे इलेक्शनचा, तुम्हाला माहिती आहे. आता आपण हे घेणार, मग त्याला इतके अवैध होते, इतके वैध होते, इतकं सारं, ते सर्व काही तुम्हाला माहिती आहे. जे सर्वजण शिकत आले ते तुम्ही पण शिकत आले, आणि ते सर्वांनाच माहिती आहे मेथड कशी आहे कशी नाही. बघा कसे सॉल्व्ह करायचे या पॅटर्नचे जेव्हा क्वेश्चन येतात ना. मी म्हणणार सर नोंदणीकृत मतदारांपैकी, याचं काय घेणं नाही मला, नोंदणीकृत मतदारांपैकी 90% मतदारांनी मतदान केले ना, तर मी म्हणणार सर 90% ना, तर या 90%ची व्हॅल्यू मी म्हणणार किती? 9/10. 9/10. त्यानंतर बघा, आणि टाकलेल्या मतांपैकी 20% मते अवैध होती. 20% मते अवैध होती, याचा अर्थ मतदान झालं 80%. 80%ची किंमत असते 4/5. 80%ची किंमत असते 4/5. मग याला सॉल्व्ह करा. मी म्हणणार सर 2 दूनी 4, 2 पंच 10, 2 दूनी 4, 2 पंच 10. आता काय झालं, हे 5 आणि 5, 5 5 25, म्हणजे जे काही उत्तर असणार त्याला कशानं भाग जायला पाहिजे? 25 न भाग जाणं कंपल्सरी आहे. तो 25चा मल्टिपल असणं गरजेचं आहे. 25चा असू द्या किंवा मग 5चा असला तरी सुद्धा चालते. मी जर इकडे बघितलं 5चा वगैरे, तर सगळीकडे 0 आहेत, म्हणजे 5चा असणारच. आता मी 25 ना चेक करणार. 25 ना चेक करण्यासाठी तुम्हाला शेवटच्या 2 डिजिटला 25 न भाग गेला पाहिजे, ही याची डिव्हिजिबिलिटी रूल असतो त्याचा. तुम्ही म्हणणार सर 20 ला जात नाही, ऑप्शन एलिमिनेट. सर 30 ला जातो का? नाही जात, ऑप्शन एलिमिनेट. 60 ला जातो का 25 ने भाग? नाही, एलिमिनेट. एकच ऑप्शन आहे ज्याला 25 ने भाग जातो,
ते म्हणजे चौथं ऑप्शन. हे झालं त्याचं उत्तर. ओके, चलो बघा नेक्स्ट क्वेश्चन. चौथा क्वेश्चन, 12,000 रकमेवर वार्षिक 15% दराने 3 वर्षासाठी सरळ व्याज किती होईल? खूप इझी क्वेश्चन आहेत. तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की बाबा 12,000 घ्यायचे. सरळ सरळ आहे ना, PNR अपॉन 100 हा झाला माझा सरळ व्याज काढण्याचा फॉर्म्युला. तुम्ही म्हणणार सर 12,000 गुणेला 15 गुणेला 3 भागेला 100. तुम्ही सॉल्व्ह केलंय, जे उत्तर यायचं येईल. ओके, आता हे तुम्हाला येऊन जाईल, त्यात काही प्रॉब्लेम नाही, शिकण्यासारखं काही नाही. मी काय म्हणते थोडं लक्ष द्या. मी म्हटलंय सर बघा ना, रक्कम किती आहेत? 12,000. 12,000 म्हणजे 3चा मल्टिपल म्हणजे 3चा मल्टिपल. त्यानंतर 15%, यात पण मला एक 3 भेटला. 3 वर्षासाठी ऑलरेडी येऊन आहे, मग पुन्हा एक 3 भेटला. म्हणजेच काय हो, जे काही ऑप्शन असणार ते एकतर 3चा मल्टिपल असायला पाहिजे, किंवा मग 3 त्रिक 9चा मल्टिपल असायला पाहिजे, किंवा मग 27चा मल्टिपल असायला पाहिजे. 3 त्रिक 9, 9 त्रिक 27. चेक करतोय सर 3चा मल्टिपल बघू का? 45 3चा मल्टिपल, 6 3चा मल्टिपल, 72 54. 3 ने नाही जमणार. मी 9 ने जरी चेक केलंय तरी 9 न सर्व संख्येला भाग जातोय. हे एक सोडून 9 ने एक एलिमिनेट होणार. आता बघणार मी 27 ने भाग जाणारी फक्त एकच संख्या आहे, ती म्हणजे 54. तुमचं कोणतं उत्तर येणार? 5,400. हे झालं तुमच्या प्रश्नाचं उत्तर. थोडं या पद्धतीचा अवलंब करा. इथे काही नाही, तुम्ही जरी सॉल्व्ह केलंय तरी याचं उत्तर तुमचं 5,400 येणार, या पद्धतीने गेले तरी. पण थोडस हे नवीन शिकणं गरजेचं आहे. बघा चला नेक्स्ट क्वेश्चन बघा, सेम आहे का? हा बघा, आणखी पुन्हा सरळ व्याज विचारलंय त्यांनी विचारलंय तुम्हाला सरळ व्याज. तुम्ही म्हणणार सर 24,000 रक्कम. आता बघा बरं, इथे 24,000 रकमेवर 4.25% दर आणि 9 महिने. आता तुम्हाला 9 महिन्याचं कन्व्हर्शन करावं लागेल. तुम्ही म्हणणार सर 100, त्याला वर्षात करा. आता हे इतकं सारं सॉल्व्ह करा, याचा पॉईंट काढा, हे करा ते करा, ते डेसिमल मध्ये जाण्यात वेळ वाया जातो आपला. त्यापेक्षा मी काय म्हणणार सर बघा ना, पुन्हा ऍज इट इज जसे ते वैसे. मी म्हणणार सर 24,000 आहे, 24,000 मध्ये एक 3 मला भेटला. मी 3 का घेतोय? कारण 3ची आणि 9ची डिव्हिजिबिलिटी थोडस वापरण्यात खूप सोपं जाते. आता बघा इथे 3, याचा जाऊ द्या, 5 आणि 4 9 2 11. इथे नाही भेटणार तुम्हाला 3. 9 महिन्यामध्ये तुम्हाला 3 भेटणार. म्हणजे आता चालते ना, 3 पैकी 2 भेटलेत ना तुम्हाला 3. म्हणजेच काय झालं, 3 त्रिक 9. म्हणजेच येणारं ऑप्शन हे 9चा मल्टिपल असणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणणार बघा 9चं मल्टिपल 7 आणि 3 10, याला भाग जात नाही सर. त्यानंतर तुम्ही म्हणणार सर 7 किती झाले तुझे? 7 आणि 5 12, 12 आणि 8 20. नाही, इथे या 9 गेट कॅन्सल. 7 आणि 5 12 नाही, 6 आणि 5 11, 11 आणि 7 18. हे झालं 9चा मल्टिपल. 18ला 9 ने भाग जातो. हे झालं तुमच्या प्रश्नाचं उत्तर. ओके, चलो आता बघा 6वा क्वेश्चन अवरेजचा. 15 संख्यांची सरासरी 38 आहे. जर पहिल्या 7 संख्यांची सरासरी 41 असेल आणि शेवटच्या 7 संख्यांची सरासरी 35 असेल, तर मधली संख्या कोणती? आता हे सर्वांनाच माहिती आहे. मी करणार सर 15 गुणेला 38, याचा काहीतरी मला उत्तर येणार. त्यानंतर मला करावं लागणार 7 गुणेला 41, याचं काहीतरी आन्सर येणार. तुम्ही म्हणणार पुन्हा सर 7 गुणेला 35, याचं काहीतरी उत्तर येणार. मग ह्या दोघांची तुम्ही ऍडिशन करणार. ही जी ऍडिशन आली त्या यातनं त्याला मायनस करणार. मग जे काही उत्तर येणार ते तुमच्या प्रश्नाचं उत्तर असते. ही कॉमन मेथड झाली. आपण राहू द्या, हिला थोडं बाजूला ठेवू. आपण काहीतरी नवीन बघू. मी म्हणणार सर बघा ना, मला इतकं तर माहिती आहे, तुमच्याकडे संख्या दिल्या 15, त्यांनी सरासरी दिली पहिली 7 संख्या आणि शेवटच्या 7 संख्या, टोटल झाल्या 14 संख्या. मग तुम्हाला इतकं माहिती आहे की या आणि या संख्येची बेरीज करून यातनं मायनस करावं लागते. मग मी म्हणणार आता बघा, सरासरीच्या प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये आधी एकदा नजर टाकायची की ऑप्शन कसे आहेत.
ऑप्शनचा युनिट डिजिट कसा आहे? तुम्ही म्हणणार सर युनिट डिजिट इथे बघितला मी 0, इथे 8, इथे 2, इथे 6. युनिट डिजिट कसे आहेत? प्रत्येक ऑप्शनचे युनिट डिजिट हे वेगळे वेगळे आहेत. मग जमते ना, आपली ट्रिक तिथे लागतात. तुम्ही म्हणणार सर युनिट डिजिट ऑफ मिडल टर्म बरोबर. आता बघा ना, युनिट डिजिट बघा, मी म्हणणार 7 एक 7, 7 एक 7, त्यानंतर इथे 7 5 35, 7 5 35 म्हणजे 5. तुम्ही म्हणणार सर 7 आणि 5 12, याचं युनिट डिजिट 2, युनिट डिजिट झालं 2. याला मायनस करा यातनं, 5 8 40, 8 पंच 40, 40चं युनिट डिजिट 0. मग 0 मधून हा युनिट डिजिट मायनस करा. तुम्ही म्हणणार सर 0 तून 2 जात नाही, मग तुम्ही कशातून काढताय? 10 मधून. 10 मधून 2 गेले, तुमचा युनिट डिजिट किती आला? 8. म्हणजे उत्तराचा युनिट डिजिट 8 असणं गरजेचं आहे. तो कुठे आहेत? इथे नाही, इथे नाही, इथे नाही. जमलंय ना? भेटलंय ना तुम्हाला? किती भेटले उत्तर? 38. चल बघा 7वा क्वेश्चन. रामने एक प्लॉट 6,55,000 ला विकल्यामुळे त्याला 20% तोटा झाला. 15% नफा मिळवण्यासाठी त्याने तो प्लॉट किती किमतीला विकायला हवा? तर बघा, रामने एक प्लॉट आहे, त्याने विकला 6,55,000 ला. 6,55,000 ला विकल्यामुळे त्याला तोटा झाला 20%. याचा अर्थ काय झाला? त्याने 100% पैकी 20% तोटा झाला. यांचा अर्थ असा झाला की त्याने जो काही प्लॉट विकला तो विकला 80%. आणि या 80%ची किंमत तुम्हाला देऊन आहेत 6,55,000. 6,55,000. तर आता त्याला 15% नफा झाला पाहिजे. 15% नफा होणं म्हणजेच 100 वर 15 वाढणं म्हणजेच किती हो? 115%ची किंमत किती हे काढायचं म्हणजे उत्तर निघणार. आता बघा, त्याला सॉल्व्ह करा. टक्क्यासोबत 2 0 गेलेत. आता 80 ने करा. आता तुम्ही म्हणणार सर 8 ने इकडे जर केले मी, भाग कितीचा जातोय? बघा बरं, ह्या 8 ने ह्या 655 ला भागलाय, 1 ची किंमत भेटणार. 8 ने याला जर भागलं, 8 8 64, 8 8 64, 15 पॉइंट मध्ये चालला काहीतरी, ऑप्शन पॉइंट मध्ये आहे ना. मग एक काम करू आपण नाही ते अप्रॉक्सिमेशन वापरू, चालेल ना? ऑप्शन कशात बघा बरं, खूप दूर दूर आहे. आपण अप्रॉक्सिमेशन वापरणार. तुम्ही म्हणणार सर 8 8 64 नियर अबाउट 80चा भाग गेला असं आपण गृहीत धरू. तुम्ही म्हणणार इथे 80चा भाग गेला, मग इथे पण 80 न गुणा. मग आता बघा बरं, 115 गुणिले 8 करा. 8 पंच 40. तुम्ही म्हणणार 8 पंच 40, हातचे 4 आलेत. 8 1 8 4 12, कॅरी 1 घेतला. 8 1 8, 8 1 9. याचाच अर्थ जे काही होणार, जे काही तुमचे ऑप्शन असणार ते 9 लाखापेक्षा 9,20,000पेक्षा जास्त असणारा ऑप्शन तुम्हाला बघावं लागणार. तुम्ही म्हणणार 9,20,000पेक्षा किंवा 9 लाखाच्या तेवढ्यात ते फक्त एकच ऑप्शन तुमच्याकडे आहेत. म्हणजे हे झालं या प्रश्नाचं उत्तर. काय केलंय आपण? मला इथं पूर्ण भाग देणं थोडंसं कठीण चाललं होतं, पॉइंट मध्ये भाग जाणार होता माझा, म्हणून मी इथे अप्रॉक्सिमेशन वापरलंय. तुम्ही म्हणणार सर 8 ने मी इथे भाग अॅक्युरेट नाही गेला, पण नियर अबाउट 80 न भाग गेला असं गृहीत केलंय आपण. तर त्यानंतर इथे जर 80 न भाग जात असणार तर मग इथे सुद्धा तुम्हाला 80 न भाग द्यावा लागेल, इथे 80 न गुणावं लागणार. तुम्ही म्हणणार मग जेव्हा गुणलंय तर 9,20,000पर्यंत गेलंय, म्हणजे जे काही उत्तर असणार ते 9,20,000पेक्षा जास्त असणार. ते एकच ऑप्शन मध्ये आहेत, बाकी ऑप्शन सर्व एलिमिनेट झाले, ते खूप कमी आहेत. ओके, चला बघा 8वा प्रश्न. जर x प्लस 1/x बरोबर 42 असेल तर x क्यूब प्लस 1/x क्यूब ची किंमत किती? आता बघा, याला कसं राहते माहिती का, युजली याला कसं सॉल्व्ह करतात, ते घ्या, याला त्या x ला a चा क्यूब प्लस b चा क्यूब त्या फॉर्म्युल्यामध्ये टाका, याला x घ्या, याला 1/x घ्या, याला करत करत जे चालू होते फलाना ढमकाना इथपर्यंत असं पूर्ण संपतात. हे इतकं काय करायला आपला टाइम नसतो. त्यापेक्षा आपण बघणार
आपण बघणार या टाईपचे कसे करायचे बघा. त्यांनी काय केलंय, एक्स प्लस वन अपॉन एक्स ची किंमत दिली 42. त्यानंतर त्यांनी विचारलं की एक्स क्यूब प्लस वन अपॉन एक्स क्यूब म्हणजे किती. मी असं समजून चालतोय की तुम्हाला या बाबतीत थोडंफार माहिती आहे, तुम्हाला एक रूल माहिती असणार किंवा मग नसेल तर आता समजून घ्या. मी म्हणणार एक्स प्लस वन अपॉन एक्स याची किंमत जर ए दिलेली असणार तर तुम्हाला जर एक्स क्यूब प्लस वन अपॉन एक्स क्यूब असं जर विचारलंय तर तुम्ही म्हणणार सर याची जी किंमत येत असते ना ते असते या ए चा क्यूब प्लस असल्यामुळे इथे मायनस घ्यायचं आणि नंतर म्हणायचं 3a. हे झालं याचं उत्तर. तुम्ही म्हणणार जर याची किंमत, या एक्सप्रेशनची किंमत जर ए असणार तर क्यूब जर विचारला तर हा ए चा क्यूब घ्यायचा आणि मायनस 3a करायचं. आणखी एक लक्षात ठेवा, जर सपोज इथे जर मायनस असणार, आता तुम्हाला मायनसची किंमत ए दिली तर मग तुम्हाला विचारलं एक्स क्यूब मायनस वन अपॉन एक्स क्यूब ची किंमत काय, तुम्ही म्हणणार सर ह्या ए चा क्यूब घ्यायचा. सर मायनस आहेत का, मग इथे तुम्ही प्लस घ्या. प्लस घेतल्यानंतर इथे घ्या 3a. झालंय. ह्या पद्धतीने आता आपण सॉल्व्ह करू. बघा आपलं प्लस मध्ये आहेत ना, प्लस मध्ये आहे, इथे ए ची किंमत काय देऊन आहे 42. ए ची किंमत 42 देऊन आहेत. आता मी म्हणतोय थोडस काय करायचं माहिती आहे का, ते 42चं क्यूब वगैरे करा, हे करा, त्या भानगडीत नका पडू. थोडस युनिट डिजिट आपण बघू. आपण हा क्वेश्चन युनिट डिजिट ना सॉल्व्ह करणार. तुम्ही म्हणणार सर याचे युनिट डिजिट किती 2, तर तुम्ही म्हणणार आपल्याला काय राहते. आता हे बघा एक्स प्लस वन अपॉन एक्स बरोबर ए. ए ची किंमत किती झाली 42. मग मी म्हणणार मला माहिती आहे ना एक्स प्लस क्यूब वन अपॉन एक्स क्यूब हे जर काढायचं असेल तर मग ए क्यूब मायनस 3a तुम्हाला करावं लागतात. मग ए म्हणजे काय हो 42 आहेत ना, त्याचा युनिट डिजिट घ्या 2, तर 2चा क्यूब मायनस 3, ए किती आहे पुन्हा 2, 2चा क्यूब झाला 8, 3 दुनी 6, 8तून 6 गेले 2, म्हणजे युनिट डिजिट किती भेटायला पाहिजे तुम्हाला 2 भेटायला पाहिजे, जे की इथे नाही, इथे नाही, इथे नाही, एकाच ऑप्शन मध्ये आहेत. हे झालं तुमचं आन्सर. ओके, समजले. चला बघा 9वा क्वेश्चन तुमच्या समोर. 6.70 रुपये प्रति किलो आणि 7.80 रुपये प्रति किलो दराचे दोन प्रकारचे साखर आहेत. ओके, 7.30 रुपये प्रति किलो दराचे मिश्रण मिळवण्यासाठी पहिल्या प्रकारच्या 25 किलो साखरेमध्ये दुसऱ्या प्रकारची किती साखर मिसळली पाहिजे. आता बघा मी बघितले थोडं प्रश्नाकडे. आता प्रश्न काय म्हणतो बघा ना, काहीतरी प्रकारचा एलिगेशनचा आहे का होईल, एलिगेशनचा आहेत ना. हे बघा 6.70 त्यानंतर 7.80 या दोघांच्या मधातली मिडल व्हॅल्यू तुम्हाला देऊन 7.30. मग तुम्ही म्हणणार सर 6.70 आणि इकडे किती 7.80. बघा ना आता याला काय एलिगेशन लावा, इथे 7.30 यातनं हे मायनस करा. तुम्ही म्हणणार 7.30 मधनं 6.70 गेलेत, 0 ऍज इट इज. त्यानंतर किती हो 13तून 7 गेले, 13तून 7 गेले, राहिले 6, 7तून 6 म्हणजे काही नाही पॉइंट 60. त्यानंतर 7.80 मधून 7.30 काढा, तुम्ही म्हणणार 0.50. आता पॉइंट नंतरचे घर सारखे, म्हणजेच रेशो झाला तुमचा 5:6. झाले का. आता काय म्हणते बघा बरं, इथपर्यंत तुम्ही आले. ही पहिल्या प्रकारची साखर, ही दुसऱ्या प्रकारची साखर. आता बघा रुपये प्रति किलो मिश्रण मिळवण्यासाठी हा पहिल्या प्रकारच्या 25 किलो, पहिल्या प्रकारच्या साखरची किती देऊन आहे तुम्हाला 25, ही झाली पहिली. म्हणजेच काय हो या 5ची किंमत तुम्हाला 25 देऊन आहेत. या 5ची किंमत पहिल्या प्रकारच्या साखरेची किंमत तुम्हाला 25 देऊन आहेत. म्हणजेच तुम्ही इथे गुन्हेला 5 केलं, 5 5 25. जर इथे पहिल्या साखरेला 5 न गुणलं याचाच अर्थ ह्या गुणोत्तराला सुद्धा 5 ने गुणा, जेणेकरून 6 पंच 30 असणार. म्हणजे दुसऱ्या प्रकारची साखर किती किलो असणार 30 किलो असणार. ऑप्शन क्रमांक 1. ओके, चला समोर. आता बघा टाइम अँड वर्कचा क्वेश्चन आहे. 6 पुरुष आणि 8 मुले एखादे काम 10 दिवसात करतात, तर 26 पुरुष आणि 48 मुले तेच काम 2 दिवसात करतात.
तर 15 पुरुष आणि 20 मुलं तेच काम किती दिवसात करतील? आता बघा, याला सॉल्व्ह करतो म्हटले ना, तुम्ही म्हणणार सर 6 मेन 8 बॉईज बरोबर 10 दिवसात, किंवा मग असं करा 10 दिवसात 26 मेन 48 बॉईज 2 दिवसात. मग तुम्हाला याला सॉल्व्ह करावं लागल, तुम्हाला याची कॅपॅसिटी काढावं लागल, त्यानंतर टोटल वर्क काढा, जो टोटल वर्क आला त्याला डिवाइड बाय 15 पुरुष आणि 20 मुले घ्या. हे कमी पडणार, हे सर्व करण्यासाठी सोल्युशन देण्यासाठी पण कमी पडणार. त्यापेक्षा आपण काय म्हणणार, आपण म्हणणार सर 6 पुरुष आणि 8 मुले आहेत ना, मी म्हणणार 6 मेन आणि 8 मुले 8 बॉईज एक काम 10 दिवसात करतात, एक काम 10 दिवसात करतात. काय विचारलं होतं त्यांनी, 15 पुरुष आणि 20 मुले. तुम्ही म्हणणार मग 15 मेन प्लस 20 बॉईज ते काम किती दिवसात करेल? तर आता बघा, तुम्हाला माहिती आहे स्पीड हे इनडायरेक्टली प्रोपोर्शनल असते टाइम सोबत. म्हणजे जेवढे हे वाढणार, माणसं वाढले दिवस कमी लागणार, त्यानंतर टाइम वाढला तरी पण कमी लागणार. माणसं जेवढे जास्त तेवढा टाइम कमी, माणसं जेवढे कमी तेवढे दिवस तुम्हाला जास्त लागणार. मग तुम्ही म्हणणार सर इनडायरेक्टली प्रोपोर्शनल असते ना, मग मी काय म्हणतोय, ह्या 6 ला असं काहीतरी कन्वर्ट करा. या 6 ला मी कन्वर्ट करणार 15 मध्ये. आता कसं करावं, तुम्ही म्हणणार सर 6 गुणेला, इथे काय असं करायला पाहिजे की त्याची किंमत 15 आली पाहिजे. मी म्हणणार सर हे जर कटलंय, एक काम करा ना, मी जर असं केलं तर त्याला जर 502 न गुणलंय, बे 1 बे, बेत्रिक 6, 5 त्रिक 15 जमलंय ना. मग तुम्ही म्हणणार सर इथे 502 ने गुणलंय, मग इथे सुद्धा 502 ने. जर हे दोन गुणाकारात जात असणार तर तुम्ही म्हटलंय सर हे तर याचा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो. जर इथे 502 न केलंय म्हणजेच तुम्हाला इथे 2/5 न गुणावं लागल. तर तुम्ही म्हणणार सर 10 दिवस आहेत ना, 10 गुणेला 2/5, 5 1 5, 5 दुनी 10, बे दुनी 4 दिवस इथे तुम्हाला लागतात. संपलं, बस 4 दिवस तुम्हाला लागतात. ऑप्शन क्रमांक 3, ऑप्शन क्रमांक 3. याने नका जाऊ, याने जातो म्हटलंय तर तुम्हाला टाइम पण खूप लागणार आणि कल्याणच होईल आपलं. चला सांग, हा चला बघा, थोडस आता आपण मॅथचे 10 क्वेश्चन बघितले, आता आपण रिझनिंगचे बघणार. बघा काय म्हणते, इन अ सर्टन कोड लँग्वेज सॅम स्टडीज इंग्लिश इन पटना इज रिटन ॲज समथिंग समथिंग, जे काही असणार. मागच्या काही काळात खूप गाजलेला प्रश्न आहे बरं. चला बघा काय करायचं, असा टाईपचा जर प्रश्न आला ना, आधी फोकस करा तुम्हाला विचारलं काय. त्यांनी विचारलं हाऊ इज अँड कोडेड इन दॅट लँग्वेज. मग त्याचं असं म्हणणं झालंय की बाबा त्या अँड साठी कोणता कोड वापरला असणार. तर काय करायचं अशा याच्यात, ज्यात अँड आहे ना ते आधी एक स्टेटमेंट तुम्ही पकडा. अँड कशात आहेत, हे पहिलं स्टेटमेंट, यात आहे का नाही, यात आहे का नाही, इथे सुद्धा नाही. इथे गेल्यानंतर इथे तुम्हाला अँड भेटलंय ना, इथे हे स्टेटमेंट भेटले तुम्हाला. तर काय करा, अँडच्या आजूबाजूला जेवढे असणार त्याला एलिमिनेट करायला बघू ना आपण. मी म्हणणार सर अँडच्या बाजू इथे केमिस्ट्री आहे का, बघा केमिस्ट्री आणखी कुठे सिमिलर आहेत, इथे केमिस्ट्री, इथे केमिस्ट्री. हा चला, यात आणि यात केमिस्ट्री जर गेलं तर मग या दोन एक्सप्रेशन मध्ये बघा ना, ह्या दोन स्टेटमेंट मध्ये सारखा कोणता कोड दिलेला आहे त्या केमिस्ट्रीसाठी ते बघा. इथे बघा DILI PI आहे का हो, PI सेम आहेत ना, मग PI कटलं म्हणजेच काय झालं याचा मिनिंग, PI हे केमिस्ट्रीसाठी वापरलेलं आहे त्यांनी. त्यानंतर तुम्ही बघणार आता इंग्रजी बघा कुठे आहेत, आहे का पहिल्या स्टेटमेंट मध्ये. तुम्ही म्हणणार हे इंग्लिश आणि हे इंग्लिश. आता बघा ना, हे पहिलं आणि हे चौथं सेम कोणतं आहे ते बघा. तुम्ही म्हणणार सर सेम काय हो, हे बघा ना, मला दिसलंय का FI दोन्हीकडे. याचाच अर्थ काय झालाय की इंग्लिश साठी त्यांनी FI हा कोड वापरला. त्यानंतर बघा स्टडीज कुठे आहे, स्टडीज कुठे आहे, हा इथे आहेत, इथे पण आहेत, इथे पण आहेत. बरं इथे बघू, इथे आणि इथे बघणार, त्या दोन मध्ये ऑलरेडी एक कॉमन झालाय ना आपला. मग हे काही कामाचं आहे का आपल्या, आहे का आणखी आहेत की, हे बघा ना DI आहे, हा DI कटलाय बरोबर. याचा अर्थ DI कशासाठी वापरलाय, स्टडीज साठी. आता तुम्ही म्हणणार सर सिस्टर
इथे आणि इथे सेकंड स्टेटमेंट आणि फोर्थ स्टेटमेंट. इथे बघा सेम काय आहेत, काय दिसते का, के आय गेलंय, बस राहिलं काय हो शिल्लक तुमच्याकडे, बी आय. इकडले सगळे एलिमिनेट झाले का, हो झाले ना सर. सिस्टर, स्टडीज, इंग्रजी, केमिस्ट्री सर्व गेलंय, शिल्लक फक्त अँड राहिलं. आणि अँड साठी फक्त शिल्लक कोणता कोड राहिला, बी आय. मग या प्रश्नाचं उत्तर झालं तुमचं बी आय. ओके, चलो नेक्स्ट. चला बघा, खाली दिलेल्या माहितीचा काळजीपूर्वक अभ्यास करा व प्रश्नांची उत्तरे द्या. बघा पहिलं काय म्हणते, ए बी सी डी ई एफ आणि जी एका भिंतीवर बसले आहेत व त्या सर्वांचे तोंड पूर्वेकडे आहेत. सी हा डी च्या तत्काळ उजवीकडे आहेत. बी हा अगदी टोकाला आहे व त्याचा शेजारी ई आहे. जी हा ई आणि एफ च्या, आता एखाद्याला कोणाला तरी बसवा आधी. चला बघा, बसवायचं का आपण, एका भिंतीवर बसलेले आहेत, त्यांचे तोंड पूर्वेकडे आहेत. आता असं बसून कन्फ्युजन होण्यापेक्षा मी त्यांना असंच बसवतोय सध्याचा. बघा आता पूर्वेकडे, आता मी समजणार की ही माझी बाजू पूर्व झाली, पूर्व मग ही होणार तुमची पश्चिम, पश्चिम झाल्यानंतर काय हो, इकडची होणार तुमची आता उत्तर. का बरं, पूर्वेच्या डाव्या साईडने उत्तर असते, मग ही झाली तुमची आता दक्षिण. मी फक्त प्रश्नापुरतं घेतोय बरं. त्यानंतर बघा, चला बसवा आता एखाद्याला. तुम्ही म्हणणार सर बी हा अगदी टोकाला आहे व त्याच्या शेजारी आहेत, एक तर बी इथे बसणार, नाहीतर मग बी इथे बसणार. त्याच्या शेजारी कोण आहे, ई. आधी आहे किती जण हो, 1 2 3 3 7 जण आहेत. 3 4 5 6 आणि 7 असं बसवा. बी झाला का अगदी टोकाला, त्याच्या शेजारी ई आहेत, म्हणजे बी च्या शेजारी ई, एकतर ई इथं बसणार किंवा मग मी म्हणणार ई इथे बसणार. दोन पैकी एक पॉसिबिलिटी असणार. आता त्यांनी म्हटलं जी हा डी हा दक्षिणेकडील टोकापासून तिसऱ्या स्थानावर आहे. दक्षिणेकडील म्हणजे इकडे, दक्षिणेकडील टोकापासून तिसऱ्या स्थानावर कोण बसलेला आहे, डी. मग दक्षिणेकडचं तिसरं स्थान, पहिलं दुसरं आणि तिसरं, डी ला इथे बसवा. हे नाही चालणार. तुम्ही म्हणणार मग आता सर बी हा, हे झालंय, जी हा ई आणि एफ च्या मधात आहे. जी हा, मग तुम्हाला जी ला इथे बसवा, हा झाला ई आणि हा झाला एफ. राहिलं कोण हो, मग राहिलं कोण, ए. याला बसून द्या ना इथे, याला बसून द्या, झाले. आता तुम्ही म्हणणार, तुम्हाला काय विचारलं, जीच्या उजवीकडे कोण बसलाय, जीची उजवी साईड इकडची, जीच्या उजव्या साईडला बसलेला आहे एफ. जीच्या उजव्या साईडला बसलेला आहे एफ. हा ऍक्च्युअल मध्ये या वेळेच्या कंबाईन ग्रुप बी 2025 ला आता रिसेंट मध्ये येऊन गेलेला क्वेश्चन होता. बघा आता हे जर समजलं असणार, मी काय करणार माहितीये का, हे जर झालं असणार तर एक गोष्ट लक्षात आली का तुमच्या, त्यांनी काय म्हटलं बघा बरं, जीच्या उजवीकडे कोण बसलायत आणि त्यांनी एक स्टेटमेंट दिलेलं आहे बरं. हे बघा एक, आता सांगा मला, जी हा ई आणि एफ च्या मध्यात बसलेला आहे, म्हणजे काय असणार, जीच्या मधात, जी ज्यांच्या ई आणि एफ च्या मधात आहेत, एकतर ई उजव्या साईडनं असणार किंवा मग एफ असणार. इतकं तर 100% खरं आहे. मग मी काय म्हणतोय सर, एक तर ई किंवा एफ असणार ना. अहो तुम्हाला ई कुठे दिसलाय, ई नाहीच आहेत ना, फक्त एकटा एफच दिला आहे. तर मग याला काही करून बघायची गरज नव्हती, तुम्ही डायरेक्टली उत्तर जरी केलं असतं तरी चाललं असतं, बरोबर. चलो नेक्स्ट बघा, जर 4 5 8 13 14 17 22 ही मालिका अशी सुरू ठेवली तर खालीलपैकी कोणती संख्या ही मालिकेची राहणार नाही. तुम्ही म्हणणार सर 4 5 8 13 14 17 22 आणि ही वाढत जाणार. बघा बरं, डिफरन्स बघायचा का, यात फरक 1 चा, यात फरक 3 चा, यात कितीचा, 5 चा. ओके, अहो पुन्हा रिपीट होतंय ना, हे 1 पुन्हा रिपीट झालंय, 3 पुन्हा 5, असंच रिपिटेशन चालत जाईल 3 3 च्या याने. मग आता काय होणार, इथे 1 चं रिपिटेशन असणार म्हणजे इथे 23 असणार, त्यानंतर 3 चं रिपिटेशन असणार म्हणजे 26 असणार, त्यानंतर 5 चं रिपिटेशन असणार म्हणजे 31 असणार, त्यानंतर पुन्हा आता इथे कॅरी करतोय 31 नंतर पुन्हा 1 चा गॅप असणार म्हणजे 32, 32 नंतर 3 चा गॅप म्हणजे 35, इतके असणार. 35 पॉसिबल आहे, 31 पॉसिबल आहे आणि 32 पण पॉसिबल आहे, 33 येणार नाही. म्हणजेच
33 येणार नाही, याचा अर्थ आपल्या प्रश्नाचं उत्तर 33. ओके ना? चलो चला बघा पाय चार्ट बघू आता काय म्हणते बघा बरं थोडं. विविध रेल्वे गाड्यांमधील प्रवाशांचे शेकडा प्रमाण पुढील वर्तुळखंडात दर्शविले आहेत. हे बघा त्यांनी दिले आहेत. हे ऍक्च्युअली मध्ये देऊन कसे आहेत ते बघा आधी. हे सर्व काही पर्सेंट मध्ये देऊन आहेत. मग तुम्ही म्हणणार सर 100%, या 100% ची व्हॅल्यू किती झाली हो? किती देऊन आहेत? 8,500. मग तुम्ही म्हणणार सर टक्क्यासोबत गेलेत की 2 झिरो. मग आता काय झालंय, 1 ची व्हॅल्यू तुमची 85 झाली. 1 ची व्हॅल्यू झाली तुमची 85. मग तुम्ही म्हणणार काय दिले त्यांनी आता? आहे तर गाडी एस एम आणि एल. हे समजलं की नाही? मी म्हटलंय बघा, मी म्हटलंय तुमची 100% व्हॅल्यू त्यांनी दिली आहे 8,500. म्हणजेच 1 ची व्हॅल्यू झाली तुमची 85. 2 झिरो कॅन्सल. 1 ची किंमत झाली 85. मग तुम्हाला विचारलं एस एम आणि एल. एस कुठे आहेत? हा बघा हा ब्लॉक एस आणि काय हा ब्लॉक एम आणि हा एल. यांची करा ना ऍडिशन. यात बघा किती देऊन आहे? 24%. यात देऊन आहे 20% आणि यात देऊन आहे 15%. जर तुम्ही या सर्वांचे ऍडिशन करा, तुम्ही म्हणणार सर 5 आणि 4 9. 5 आणि 4 9. 2 आणि 2 4 आणि 1 5 म्हणजे 59. तुम्ही म्हणणार सर 59. टोटल किती हो? 85. आणि यांची काय विचारली तुम्हाला? झालंय का? यांची विचारली सरासरी. यांची सरासरी विचारल्यामुळे तुम्ही म्हणणार भाग्याला किती घेणार? किती जणांचे आहेत? किती कंटेन आहेत? 1 2 3 म्हणून भाग्याला आला 3. सरासरी बरोबर 59 गुणिले 85 भागेला 3. तुम्ही म्हणणार सर द्या की भाग्याला. आता एकतर बघा ना, आता मी काय करणार, भाग जातो का कुठे? 3 ची आहे का डिव्हिजिबिलिटी लागते का? 8 आणि 5 13 नाही. 9 आणि 5 नाही लागत. एक काम करू का आता, एकतर याचा गुणाकार करा. आता हा पॉइंट मध्ये जाणार आहे आपल्याला माहिती आहे ना, थोडस किचकट जाणार. त्यापेक्षा मी बघितले ऑप्शन, एक काम करू आपण. मी म्हणतो इथे मी अप्रॉक्सिमेशन वापरतोय ना सर, काय प्रॉब्लेम आहे? मी 59 ला भाग न देता मी 60 ला भाग देणार. मी 59 ला भाग न देता मी 60 ला देणार. जर मी 60 ला भाग इथे दिला, 59 चा जर 60 ला भाग दिला तर कितीचा भाग जाणार? 20 चा भाग जाणार. मग मी म्हणणार सर 20 गुणिले 85 म्हणजेच किती? 5 दुनी 10, 8 दुनी 16 आणि 1 17. 16 आणि 1 17. याचं आलं 1700. म्हणजे जे काही ऑप्शन असणार ते 1700च्या कमी असणार आणि 1700च्या जवळ असणार. असं बघा, 1641 51 पेक्षा नाही जमणार. 51 आहे का इकडे? हे तर नाही जमणार. 51 आणि 72, 1672 जवळ आहे. याचा अर्थ 1672 येणार. या पद्धतीने जा. किंवा मग तुम्ही यांचा गुणाकार केला, गुणाकार करून 3 न भागलं तरी सुद्धा हेच उत्तर यायला पाहिजे. पॉइंट मध्ये जाणार काहीतरी. पॉइंट पासून वाचण्यासाठी आपण अप्रॉक्सिमेशन वापरत असतो, म्हणून इथे आपण अप्रॉक्सिमेशनचा यूज केलाय. चला एका सांकेतिक लिपीत रेड बरोबर 9, ब्ल्यू बरोबर 10, तर व्हाईट बरोबर किती? रेड. आता यांची बघा बरं व्हॅल्यू काढा बरं थोडी. आर किती नंबरवर आहे? थोडस लिहून घेऊ का? बाकी नाही करणार मी करणार इज्योती 5 10 15 20 आणि 25. तुम्ही म्हणणार सर आर कुठे आहेत? पी क्यू आर 15 झालेत. ओ झाल्यानंतर क्यू आर एस 15 झाले. 16 17 आणि 18. आर ची किंमत झाली 18. ई ची किंमत 5. डी ची ए बी सी डी म्हणजे 4. आता आपण करणार या सर्वांची किंमत देऊन आहे 9 तुम्हाला. तर काय केलं असणार हो इथे? आधी ब्ल्यूचं बघून घेऊ आपण. ब्ल्यू बघा, ब्ल्यू ची किंमत 2. यल म्हणजे किती हो आता? जे के आणि यल 10 झाले. 2 12. ओके 12. यू ची किंमत बघा, टी आणि यू म्हणजे 20 झाल्यानंतर काय हो? 21 आणि याची 5. आता बघा बरं काहीतरी होते का याचं? मी म्हणणार सर 5 आणि 4 9.
9 दूनी 18, 9 त्रिक 27, 27 याची ऍडिशन जर केली मी तर 27 आली, 27 आली म्हणजेच काय झालं भागेला 3 का, किंवा मग 9 गुणेला 3 केले इथे. ओके 3 आहेत म्हणून 3 केलेत. आता इथे बघा बरं ऍड करून मी म्हणणार सर 5 आणि 1 6, 6 आणि 2 8, 8 आणि 2 10, 10 शी 0 याची हे किती देऊन आहे 10 ना. आता बघा बरं 12 आणि 2 14, 14 आणि 5 19 आणि हे 40, हे झाले टोटल 40. 4 शब्द आहेत म्हणून याला गुन्हेला 4 केलंय. 10 चौक 40. आणि त्यानंतर आता वाईट बघा, वाईट. आता डब्ल्यू ची किंमत किती, डब्ल्यू किती, यू व्ही डब्ल्यू, टी यू व्ही डब्ल्यू, मग 20 म्हणणार 21 22 आणि 23. डब्ल्यू ची किंमत झाली 23. एच ची किंमत बघा ई एफ जी एच, ई एफ जी एच 5 आणि 3 8, आय घ्या एच आय म्हणजेच काय हो 8 आणि 1 9, 9 झाले. टी ची किंमत बघा, टी ची किंमत असते 20, ई ची किंमत असते 5. करा की ऍडिशन. तुम्ही म्हणणार सर 20 आणि 5 25, 25 आणि 25 50, 50 आणि 9 59, 59 आणि 6, 59 आणि 6 65, 65. काय करावं लागेल याला भागेला 5 करा ना. आता 5 1 5, 5 3 15 म्हणजे 13 गुणेला 5 केल्यानंतर 65 येते. याचा अर्थ तुमच्या प्रश्नाचं उत्तर झालं 13. ओके चलो नेक्स्ट बघा, ब्लड रिलेशन ए बी सी डी ई व एफ संयुक्त कुटुंबाचे सदस्य आहेत, त्यांच्याबद्दलची माहिती वाचून घ्या. आता बघा काय म्हणते. पहिला मुद्दा, पुरुषांची संख्या स्त्रियांच्या संख्ये इतक्यात, म्हणजेच मी म्हणणार सर मेल बरोबर फिमेल यांची जे काही असणार हे दोघेही सारखे असणार. यांची जी क्वांटिटी आहे ती, यांची जी संख्या आहे ती सारखी असणार. सर ए व ई हे एफ चे मुलगे आहेत, नाही सध्या नाही समजत मला. डी आय ची 2 मुलं आहेत, एक मुलगा मुलगी. ओके एक मुलगा व एक मुलगी. बी हा ए चा मुलगा आहे, मी हे स्टेटमेंट पकडलंय. बी हा ए चा मुलगा, मग ए इथे बी इथे, हा मुलगा आहे म्हणून मी प्लस केलंय. याचं जेंडर आणखी कन्फर्म नाही मला. त्यानंतर तुम्ही म्हणणार बघा सध्या कुटुंबात फक्त एकच जोडपं आहेत. ओके त्यानंतर ए व बी ला कोण कोण स्टेटमेंट आहेत, ए व ई. हे बघा ए व ई, ए व ई हे एफ चे मुलगे आहेत. ए व ई, ए आणि ई हे काय झालंय कुणाचे आहेत, एफ चे मुलं आहेत. मुलगे, मुलगे म्हणजे मुलं प्लस तुम्ही म्हणणार हा मुलगा झालाय, याला एक भाऊ असणार, तो असणार कोण ई, हा पण झालाय. आता बघा ना सदस्य किती आहे तो टोटल 1 2 3 4 5 6, 6 जणांपैकी 3 मेल तर झाले. त्यांनी अट टाकली की आपल्याला मेल आणि फिमेलची संख्या सारखी, म्हणजे आता आलेले सर्वजण जे कोणी असणार ते सगळे फिमेल असणार. आता बघू आणखी झालेत का. आता डी आय ची 2 मुले आहेत, डी आय ची 2 मुले आहेत. आता कोणाला द्यावं, कुठे करावं. डी ला मुलं म्हणजे द्या ना डी चं लग्न लावून ए सोबत. तुम्ही म्हणणार सर डी चं लग्न ए सोबत लावलं, त्यांना दोघांना एक अपत्य म्हणजे एक मुलगा आहेत, एक मुलगा आणि एक मुलगी, म्हणजेच याला बहीण असणार. कोण राहिले शिल्लक हो आपला. आता ए झाला, बी झाला, सी राहिला ना, हे मायनस जाणार. ओके आता बघा ना त्यांनी ज्या अट सांगितल्यात, या मेल आणि फिमेलची संख्या सारखी झालीत का. हो सर 3 मेल 3 फिमेल. ओके बघा त्यांनी काय विचारलंय, सध्या कुटुंबात एकच जोडपं आहे. हो ए आणि डी हे एकच जोडपं आहेत. त्यांनी विचारलं ए बी व सी या सर्व स्त्रिया आहेत. ए बी व सी, अहो नाही ना हे तर मेल आहे ना, हे कसं काय, हे नाही जमणार. डी ही ए ची पत्नी आहे, डी ही ए ची पत्नी, हा आहे ना, आहे हे बरोबर. डी ची 2 मुले आहेत, डी ची 2 मुले आहेत. ई आणि एफ, ई कुठे आहेत, नाही ना. डी ही एफ ची मुलगी आहे, डी ही एफ ची मुलगी नाही, ती तर सून झाली ना, कॅन्सल. म्हणजे तुमचं ऑप्शन नंबर 2 व्यवस्थित आहेत. या प्रश्नाचं उत्तर झालं तुमचं ऑप्शन क्रमांक 2. चला बघा
नीरजचे घड्याळ एका दिवसात 5.102 मिनिटं पुढे जातात, म्हणजे 5.5 भरा. तर पियुषचे घड्याळ दर तासाला 35 सेकंद मागे पडते. जर दोघांनी सकाळी 8 वाजता घड्याळ बरोबर लावले तर त्याच दिवशी रात्री 12 वाजता नीरजचे घड्याळ पियुषच्या घड्याळापेक्षा किती मिनिटे पुढे असणार? त्यांनी 2 जणांचं दिलंय आहे तुम्हाला. त्यांनी नीरज आणि पियुष यांच्या दोघांबद्दल माहिती दिलेली आहे. तर बघा आता, नीरजचे घड्याळ एका दिवसात, एक दिवस म्हणजे तुम्ही म्हणणार सर 24 तासात, तुम्ही म्हणणार 24 तासात सॉरी, तुम्ही म्हणणार सर एका दिवसात म्हणजे 24 तासात ना. बरं, 24 तासात 5.5 मिनिटे, 24 तासात 5.5 मिनिट. तर मग आपण एक काम करू ना, इथे सेकंद देऊन आहे ना, याला सेकंदात कन्वर्ट करून घ्या. मी म्हणणार सर 24 तासात, 24 तासात याला करा की मिनिटात, मिनिट आहे याला सेकंदात कन्वर्ट करा. मी म्हणणार सर गुणेला 60, गुणेला 60. तुम्ही म्हणणार 6.35 म्हणजे 300, 6.35 म्हणजे 300 आणि 0.5 गुणेला 60 म्हणजे पॉईंट सोबत हा 0 गेला. 6.35 म्हणजे 300 आणि 30 म्हणजे 330 सेकंद, 330 सेकंद. 24 तासात तो 330 सेकंद चालला. तर त्यांनी काय म्हटलं, सकाळी 8 वाजता, सकाळी 8 वाजता घड्याळ बरोबर लावले तर त्याच दिवशी रात्रीचे 12. तुम्ही म्हणणार सर सकाळी 8 वाजतापासून ते रात्रीच्या 8 वाजेपर्यंत 12 तास होतात आणि त्यानंतर जे उरलेले 4 तास असे टोटल झाले 16 तास. तर मग आता तुम्हाला म्हणता येते सर 24 तासात नीरजचं घड्याळ 24 तासात 330 सेकंद पुढे जाते, तर 16 तासात किती? तर द्या की आता याला भाग. कसा द्याल भाग याला? बघा 16 तास ना, 8 दुनी 16, 8 त्रिक 24. तुम्ही म्हणणार सर 3, 3 एक 3 म्हणजे 110. 11 गुणला 2 करा की, 11 दुनी 22, 11 दुनी 22 म्हणजे 220 सेकंद, 220 सेकंद पुढे जाते. हे झालं नीरजचं. आता पियुष बघा बरं काय म्हणते. तर पियुषचं घड्याळ दर तास म्हणजे किती हो, एका तासाला किती चालले ते 35 सेकंद, एका तासाला 35 सेकंद. तर 16 तासात किती? तर 16 तासात ते जाणार 16 गुणेला 35, 16 गुणेला 35, 16 पंच 80, हातचे 8, 37 37 48, 48 आणि 8 56, 560 सेकंद मागे जाते, मागे जाते. मग आता तुम्ही म्हणणार सर नीरज 220 सेकंद, पियुष 560 सेकंद, हा चालला मागे, याची घड्याळ मागे आणि याची काय हो, सॉरी याची मागे नाही, नीरजची घड्याळ पुढे जाते. तर मग आता तुम्ही म्हणणार सर हे 220 आणि ते 560 टोटल झालेत 0, 8, 7 म्हणजे 780 सेकंद, 780 सेकंद. सर्व ऑप्शन आपल्या मिनिटामध्ये आहेत. तर मग तुम्हाला मिनिटात कन्वर्ट करा. तुम्ही भागेला 60 करणार. तुम्ही म्हणणार सर 1010 कॅन्सल, कुठपर्यंत जाणार हो, 6 एक 6, सायंत्रिक 18 म्हणजेच 13 मिनिटे. ऑप्शन नंबर 2. ओके. सोमवार नंतरच्या दुसऱ्या दिवसानंतर कॅलेंडरचा प्रश्न आहे. बघा काय म्हणते. सोमवार नंतरच्या दुसऱ्या दिवसानंतरच्या लगेचच्या दिवसानंतरच्या दुसऱ्या दिवसानंतर येणारा तिसरा दिवस निवडा. येणारा तिसरा दिवस निवडा. यापैकी कोणता असणार? तुम्ही म्हणणार सर सोमवार. ठीक आहे ना, सोमवार. सोमवार नंतरचा दुसरा दिवस, सोमवार नंतरचा दुसरा दिवस म्हणजे काय हो, मंगळवार आणि बुधवार का? मंगळवार आणि बुधवार होणार. बुधवार नंतर लगेचचा दिवस म्हणजे गुरुवार. गुरुवार नंतर दुसरा दिवस म्हणजे 2 दिवस, शुक्रवार आणि शनिवार. शनिवार नंतरचा
तिसरा दिवस निवडायचा आहे. शनिवार नंतरचा तिसरा दिवस तुमचा असणार, शनिवार झालाय, रविवार, सोमवार आणि मंगळवार. रविवार, सोमवार आणि मंगळवार या पद्धतीने जा. किंवा मी म्हणणार किंवा असं जाऊ का आपण, सोमवारी तुम्ही दिवस चालू केलाय प्लस तुम्ही म्हणणार सर नंतरच्या दुसऱ्या दिवशी ना म्हणजे 2, लगेचचा दिवस म्हणजे 1, दुसरा दिवस म्हणजे 2, तिसरा दिवस म्हणजे 3. मग तुम्ही म्हणणार सर प्लस दुसरा दिवसचा 2, नंतर 1, नंतर 2, नंतर 3. मग तुम्ही म्हणणार सर सोमवार हे किती झालेत, 2 आणि 2 4 आणि 3 7 आणि 1 8. सोमवार पासून 8 दिवस समोर चला हो. आता 7 दिवसापर्यंत सोमवारच असणार, त्यात तुम्हाला एक ऍड करावं लागणार आता, म्हणजे किती, मंगळवार. सोमवार ते सोमवार 7 दिवस, 8व्या दिवशी तुम्हाला मंगळवार भेटणार. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. 19वा, खालील समीकरण गणितीयदृष्ट्या योग्य करण्यासाठी कोणत्या 2 चिन्हांची अदलाबदल करावी. कोणत्या 2 चिन्हांची करावी अदलाबदल बघा. आता बघा हे सर्व, आता यांची अदलाबदल केल्यानंतर तुम्हाला उत्तर पाहिजे 36. तुम्ही म्हणणार सर 20 प्लस 34 मायनस 81 गुणेला 9 भागेला 2 या सर्वांचं उत्तर यायला पाहिजे 36. चला ऑप्शन नुसार जाऊ आपण हा प्रश्न. तुम्ही म्हणणार सर भागाकार आणि वजाबाकी. भागाकार आणि वजाबाकी, तुम्ही म्हटलं भागाकाराच्या जागी तुम्ही वजाबाकी ठेवली आणि इथे जर तुम्ही भागाकार आणला, इथे जर भागाकार ठेवला, अहो हे कसं पॉसिबल आहे. 81 ने कुठे 34 ला भाग जाणार बरं, हे खरंच पॉसिबल आहे का. 81 ने 34 ला कुठे भाग जातो, म्हणजे तुमचं पहिलं ऑप्शन तर तुम्ही घेणार नाही. त्यानंतर तुम्ही म्हणणार सर प्लस आणि मायनस. प्लस आणि मायनस बघा, प्लस आणि मायनस तुम्ही इथे मायनस ठेवला, इथे प्लस ठेवला तरी काय फरक पडणार. रूल नुसार तुम्ही आधी हे सॉल्व्ह करणार. त्या 2 ने 9 ला कुठे भाग जातो, 2 ने 9 ला भाग जात नाही, गेला तरी पॉइंट मध्ये जाणार आणि तुम्हाला कुठे उत्तर पॉइंट मध्ये काढायचंय. एक तर गोष्ट कन्फर्म झाली की तुम्हाला काही झालं तरी या भागाकाराचं चिन्ह तुम्हाला चेंज करावं लागणार, इतकं एक कन्फर्म आहे. त्यामुळे मायनस प्लसचा तर विषयच नाही आहे. हे पण नाही, प्लस नाही, तुम्हाला भागाकारात चिन्ह तिथनं चेंज करणं गरजेचं आहे. ते म्हणजे आता एकच ऑप्शन राहिलंय, गुणाकार आणि भागाकार. तुम्ही म्हणणार सर गुणाकाराच्या जाग्यावर, तुम्ही म्हणणार गुणाकाराच्या जाग्यावर सर मी भागाकार ठेवतोय आणि भागाकाराच्या जाग्यावर गुणाकार ठेवतो, चालेल ना. हा चालेल. 9 न भाग दिला, इथे 9चा भाग जाणार, त्यानंतर इथे गुणाकार आहे, होऊन जाईल की. आता एकच ऑप्शन शिल्लक राहिलाय, 100% तिसरा ऑप्शन तुमचं लागणार. ओके, चला समजा. चला बघा शेवटचा क्वेश्चन आजचा. रवीनं विजयपेक्षा उंच उडी मारली, कंपॅरिझनचा आहे, परंतु त्याने अमितपेक्षा उंच उडी मारली नाही. संजयने राजूपेक्षा उंच उडी मारली, परंतु त्याने विजय एवढी उडी मारली नाही. मी काय करतोय, एक तर डायग्रामने जा. तुम्ही डायग्रामने गेले तरी चालते की याच्यापेक्षा याने मारली, तुम्ही करू शकता असा चढता उतरता क्रम. त्यांनी तुम्हाला विचारले उतरता क्रम म्हणजेच काय हो, मोठ्याकडनं लहानाकडे जाणं म्हणजे आपण त्याला उतरता क्रम म्हणतोय. आता मी असं काही करणार नाही. मी काय म्हणतोय, एक बघा, हे तुम्हाला पण जमून जाईल, त्यात काही प्रॉब्लेम नाही. इकडे बघा, मी काय म्हणतोय, सर ऑप्शन कडे लक्ष दिले मी, विजय अमित दिसते मला. आता मी म्हटलं रवीनं विजयपेक्षा उंच उडी मारली. अहो एक तर साहजिक आहे ना, याचा अर्थ विजयपेक्षा रवीनं उंच उडी मारलीत ना, मग विजय कसं काय होईल. विजय तर पॉसिबल नाही ना, विजयची उडी तर लहान झाली ना, मग विजयचा कसा काय क्रम येणार आधी. विजय पहिल्या नंबर येणं पॉसिबलच नाही आहे. हे ऑप्शन एलिमिनेट झालंय. त्यानंतर बघा आता अमितचा विषय बघू का आपण थोडा. आता अमित तर तिन्ही ऑप्शन मध्ये, अमितला चेक करत बसू नका. आता मी बघा सेकंड याच्यावर प्रत्येकांचे नाव वेगळे वेगळे आहेत, मी त्यांना चेक करतोय. तुम्ही म्हणणार आता मी हे सेकंड चेक करतोय बघा ना. आता विजय, आता मी हे बघतोय की विजयपेक्षा कोणी मोठा आहे का. त्याने बघा रवीनं विजयपेक्षा उंच उडी मारली, परंतु त्याने अमितपेक्षा मारली नाही. अमितपेक्षा उंच उडी मारली नाही कोणी, रवीने. याचा अर्थ असा झाला की अमितची उडी रवीपेक्षा जास्त आहे. मग हे सेकंड नंबर रवी काय करतोय, हा नाही ना चालणार मला, ते पण गेलंय. त्यानंतर बघा आता संजयने राजूपेक्षा उंच उडी मारली. संजयने राजूपेक्षा मारली,
परंतु त्याने विजय एवढी उडी मारली नाही, याचा अर्थ त्या विजयपेक्षा संजयची उडी कमी आहे, मग इथे मला संजय सुद्धा चालणार नाही. राहिलं एकच ऑप्शन, ते म्हणजे सेकंड नंबर. बरोबर ना? रवीने विजयपेक्षा उंच उडी मारली. हो नाही, थांबा की थोडं. अमित पेक्षा उंच उडी मारली नाही. एक सेकंद हा, एक सेकंद थांबा. अमित नाही करू आपण. काय चुकलंय, काय चुकलंय आपलं? रवीने विजयपेक्षा उंच उडी मारली. हा, रवीने विजयपेक्षा उंच उडी. अच्छा अच्छा अच्छा. हा बघा, विजयपेक्षा उंच उडी मारली ना कुणी? रवीने. मग विजय हा रवीच्या आधी यायला नको, म्हणजे सेकंड ऑप्शन नव्हते ते. सेकंड ऑप्शन एलिमिनेट झालंय. त्यानंतर आता बघा ना, संजयने राजूपेक्षा उंच उडी मारली. संजयने राजूपेक्षा, परंतु त्याने विजय एवढी नाही मारली म्हणतो. मग संजय हा विजयच्या आधी कसं काय पॉसिबल आहे? विजय आधी यायला पाहिजे होता ना त्याच्या. मग हे सुद्धा नसणार. राहिलं एकच ऑप्शन. तुम्ही एलिमिनेशन पद्धतीनं सुद्धा याचं उत्तर काढू शकता. बघितलं, समजलं सर्वांना? बघा, आपण दर संडेला अशीच आपण ठेवणार आहेत. आता यानंतर जे जे उपयुक्त असणार कंबाईनचे, कंबाईनसाठी जे जे प्रश्न काढेल आपण, ते खूप भारी असणार, ट्रिकी असणार, कन्सेप्च्युअल असणार. त्यामुळे जितकं पॉसिबल होते तेवढं पेपर देण्यासाठी आज आपण टेस्ट सिरीज चालू केली आहे पार्ट कॉम्पिटिटिव्ह मध्ये. चला, एवढं बोलून आपण थांबू इथे थोडं. भेटू आपण नंतर.